CRP इसासनी रोड आहे, रायसोनी कॉलेज आहे, रायसोनी कॉलेज आहे आणि हे अवैध पार्किंग दोनही बाजूला आहे। हे बघा, दोनही बाजूला अवैध पार्किंग आहे। याच्याकडे ट्रॅफिकचं लक्ष नाही, आमच्या ट्रॅफिक PIचं लक्ष नाही, अवैध पार्किंग आहे। हे कॉलेजवाल्याची अवैध पार्किंग आहे आणि बाईकनं चालणारे जर कॉलेजचे मुलं असले त्यांना ट्रॅफिकवाले CRP गेटवर मेट्रो स्टेशनच्या पाशी बेमुद्दत वसुली करतात आणि हे अवैध पार्किंग आहे। हे कॉलेजवाल्यासोबत काय साठगाड आहे यांचं पोलीसवाल्याचं हे मला माहीत नाही, पण हे अवैध पार्किंग दोन्हीकडे लागून आहे। दोन्ही बाजूला जाणारे येणारे कसं काय होणार, इथं ॲक्सिडेंट भरपूर होतात, तरी पण ट्रॅफिक पोलीसचं PIचं MIDC PIचं पण लक्ष नाही। इथं अवैध पार्किंग आहे, याला पार्किंगसाठी जागाच नाही ह्या कॉलेजला, हे दोन्हीकडे पार्किंग आहे, याच्याकडे लक्ष नाही आहे। कोणी जर कॉलेजचं मुलं गेला त्याला हेल्मेट घालून असलं तरी पण त्याला पकडतात आणि त्याच्याशी 500-1000 रुपये वसुली करतात। हे बघा, हे अवैध पार्किंग आहे प्रियदर्शनी कॉलेजची, GH रायसोनी अभियंता महाविद्यालय नागपूर। हे बघा, याची अवैध पार्किंग आहे आणि MIDC चुपचाप झुकलेली आहे। ट्रॅफिकवाले काही करत नाही, जरी मेट्रो स्टेशनपाशी बाईकवाला गेला हेल्मेट घालून जर गेला तरी पण त्याला थांबवतात आणि 500-1000 रुपये त्याची वसुली करतात। हे MIDC ट्रॅफिक पोलीसवाल्याचं असं काम आहे। अवैध पार्किंग आहे हे रायसोनी कॉलेजवाल्याची, हे रायसोनी कॉलेज आहे। हे पार्किंग आहे, गाड्या पण लागून आहे, मोटरसायकल बाईक मोठ्या मोठ्या गाड्या कारा लागून आहेत, दोन्हीकडे लागून आहे। जाणारे येणारे काय करणार, याच्याकडे कोण लक्ष देणार? CP साहेब तुम्ही लक्ष द्या, ताबडतोब ह्याच्यावर लक्ष द्या आणि याच्यावर संपूर्ण दंडात्मक कारवाई करा, ही माझी मागणी आहे। इथं खूप ॲक्सिडेंट होतात। हे बघा, दोन्हीकडे हे CRPची बस चालली, इथून पहा अशा पद्धतीचं वातावरण इथं आहे आणि ट्रॅफिक MIDC काही लक्ष नाही यांचं। मेट्रो स्टेशनपाशी अवैध वसुली चालू आहे, अवैध वसुली चालू असते। हे बघा, इथं खूप जाम बी लागतो, ॲक्सिडेंट बी होतो, ह्या गाड्या आहेत। हे बघा, पायदळ जाणारे कशा पद्धतीने जाणार हे सांगा साहेब, याच्यावर कारवाई पाहिजे, ही मागणी आहे। हे बघा, दोन्हीकडे पार्किंग लागून आहे, अवैध आहे पार्किंग आहे। जर पार्किंग अवैध नाही असेल तर सोडून द्या, अवैध पार्किंग आहे। या पार्किंगला कोण जिम्मेदार? कोणी जर मेला याचा जबाबदार कोण? MIDC पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस, आणि साहेब तुमच्यावर अंगावर पण येणार। हे अशा पद्धतीचं वातावरण आहे। मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पण व्हिडिओ पाठवणार, अशा पद्धतीचं वातावरण आहे साहेब। हे बघा, आपण कारवाई करणार की नाही करणार हे पण सांगा। हे बघा साहेब, लता मंगेशकर कॉलेज प्रियदर्शनी कॉलेज आहे इथं आणि हे रायसोनी कॉलेज आहे। ट्रॅफिक खूप जास्त असतो इथून जाणारा येणाऱ्याच्या, तरी पण तर ट्रॅफिक लागून दोन्हीकडे ट्रॅफिक आहे आणि हे इथं संध्याकाळी तर खूप हे भाजीपालेवाले पण लागून आहे, ह्याच्याकडे लक्ष नाही। याला जबाबदार कोण? साहेब आपण लक्ष द्यावं, CP साहेबांनी लक्ष द्यावं, ही माझी विनंती आहे। ह्या रोडला खाली करावं, दोन्हीकडे बाजूला दुकानं लागून राहतात आणि अवैध ट्रॅफिक लागून असते। हे बघा साहेब, अशा पद्धतीचं वातावरण आहे साहेब। हे बघा, व्हिडिओ पाहून आपण ताबडतोब कारवाई करा, हीच माझी विनंती आहे आपल्याला साहेब। CP साहेब आपण लक्ष द्यावे, ताबडतोब याच्याकडे लक्ष द्यावे आणि या रोडला खुलं करावे, जेणेकरून कोणाचं
ॲक्सिडेंट व्हायला नको पाहिजे. कॉलेजवाले पोरं आहे, शाळेवाले पोरं आहे, त्यांचं ॲक्सिडेंट झालं तर कसा होईल साहेब? आमच्याकडे लक्ष द्या साहेब. मी आपल्या जीवाची पर्वा न करताना मी हे व्हिडिओ बनवत आहे. जर माझ्यावर कमी जास्त झालं ह्याचं जबाबदार तुम्ही राहान साहेब, जर कारवाई नाही कराल तर. धन्यवाद साहेब. नमस्कार.